नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये बालभारती भाग 4 मध्ये आपण आज 16वा प्रकरण जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। तो 16वा प्रकरण जे आहे त्याचं नाव आहे बीजगणिताची पूर्व तयारी। बीजगणिताची पूर्व तयारी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या अभ्यास करताना आपल्याला सराव प्रश्न, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे असे विविध घटक आपल्याला पाहायचे आहेत। आपण अभ्यासाला सुरुवात करूया। 16वे जे प्रकरण आहे बीजगणिताची पूर्व तयारी यामध्ये आपण प्रथम प्रस्तावना पाहणार आहोत। बघा मुलांनो की प्रस्तुत पाठामध्ये आपण बीजगणिताची पूर्व तयारी काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत। स्पष्टीकरण पाहूया। तर बघा, विदुला म्हणते की सर दादा म्हणत होता की तो बीजगणिताचा अभ्यास करतोय। मग बीजगणित म्हणजे काय? हे दोघं भाऊ बहीण आहेत आणि त्यामध्ये ती विदुला नावाची जी मुलगी आहे ती सरांना प्रश्न विचारते की दादा म्हणत होता की तो बीजगणिताचा अभ्यास करतोय, तर बीजगणित म्हणजे नेमकं काय? सर म्हणतात की तुमच्या पुरतं सांगायचं झालं तर बीजगणित म्हणजे संख्या आणि अक्षर यांचा वापर करून मांडलेलं गणित। सरांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे। सर म्हणतात की विदुला तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं बीजगणित म्हणजे काय, तर संख्या आणि अक्षर यांचा वापर करून ज्या पद्धतीची मांडणी केली जाते त्यांचा वापर करून जे गणित मांडलं जातं त्या मांडणीलाच बीजगणित असे म्हणतात। रवी म्हणतो म्हणजे अक्षरांमध्ये बेरीज, वजाबाकी अशा क्रिया करायच्या। त्या कशा करायच्या? मग रवीने सुद्धा प्रश्न विचारला आहे सरांना की अक्षर आणि संख्या यांचा वापर करून जी मांडलेले गणित असतात त्यामध्येच बेरीज आणि वजाबाकी या क्रिया करायच्या का, आणि त्या कशा करायच्या? सर म्हणतात ते शिकण्यासाठी पूर्व तयारी म्हणून संख्यांच्या मदतीने काही गोष्टी शिकूया। की त्या गोष्टी शिकण्यासाठी त्याच्या आधी आपण काय करायचंय, बीजगणिताची पूर्व तयारी पाहणार आहोत। तर बघा, दोन संख्यांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यापैकी कोणतीही क्रिया केली की आलेलं उत्तर म्हणजे एक संख्याच मिळते। आता बघा, आपण कोणतीही क्रिया केली, दोन संख्यांवर जर आपण क्रिया केली 5 अधिक 2 यांचं आपण उत्तर काढायचं म्हटलं तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते जे उत्तर असेल ते उत्तर काय असणार आहे, एक संख्याच असणार आहे। मग त्याच पद्धतीने दोन संख्यांवर यापैकी म्हणजे बेरीज करू देत, वजाबाकी करू दे, गुणाकार आणि भागाकार यापैकी कोणतीही क्रिया केली तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते कशा रूपामध्ये मिळतं, तर नक्कीच ते संख्येच्या रूपामध्ये मिळतं। म्हणजेच उत्तर काय, तर संख्या येते। म्हणजेच बघा, जसं 5 अधिक 3 यांची बेरीज केली। आता आपण बघूया 5 अधिक 3, बघा 5 अधिक 3 यांचं उत्तर काय येतं मुलांनो, 8। मग 8 ही काय झाली, संख्या झाली। उत्तरामध्ये काय आलं, आपलं संख्या हे उत्तर आलेलं आहे 8, बरोबर। म्हणजेच यावर आपण कोणती क्रिया केली, तर बेरीज केली। कोणती क्रिया केली, बेरीज ही क्रिया केली। आणि 5 अधिक 3 यांची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 8। तर बघूया, बघा 5 आणि 8 यांची बेरीज केल्यावर 8 ही संख्या मिळते। हेच आपण थोडक्यात 5 अधिक 3 बरोबर 8 असं लिहितो। तसंच 13 वजा 6 बरोबर 7 होतात। आता 13 वजा 6 यांची वजाबाकी केली तर उत्तर काय येतं, 7 येतं। आणि 12 भागिले 4 यांचं उत्तर काय येतं, 3 येतं। म्हणजेच बघा, 9 गुणिले 1 हे जर यांचा गुणाकार केला तर 9 गुणिले 1 म्हणजे 9 येतं। आता आपण उलट विचार करू, दोन संख्यांमध्ये क्रिया करून 12 ही संख्या मिळते। अशा संख्यांच्या जोड्या मिळवू, जसं 6 अधिक 6 म्हणजेच 12 होतात। त्यानंतर 15 वजा 3, 15 मधून 3 गेले तर उत्तर किती येतं, 12 येतं। म्हणजे यांची एक जोडी, ही एक जोडी आणि ही एक जोडी, या दोघींचं उत्तर किती आलंय, 12 आलेलं आहे। 6 दुने 12 म्हणजे ही एक जोडी सुद्धा झालेली आहे। त्यानंतर 24 भागिले 2 यांचं उत्तर सुद्धा 12 आलेलं आहे। म्हणजे आपल्याला किती जोड्या मिळालेल्या आहेत, 4 जोड्या मिळाल्या, 1 2 3 आणि 4। तर या चारही जोड्या ज्या आहेत, म्हणजे आता आपण उलट विचार करून दोन संख्यांमध्ये क्रिया करून, दोन संख्या आहेत त्यांच्यामध्ये ही बेरजेची क्रिया केलेली आहे आणि उत्तर किती आलेलं आहे, 12। या दोन संख्या आहेत यांच्यामध्ये वजाबाकीची क्रिया केली त्यानंतर उत्तर किती आलं, 12।
या दोन संख्या आहेत त्याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया केली, उत्तर आलं 12. त्यानंतर 24/2 म्हणजे ह्याच्यामध्ये भागाकाराची क्रिया केली, उत्तर आलं आहे 12. म्हणजे या चारी ज्या जोड्या आहेत 6 अधिक 6 म्हणजेच पहिली जोडी, यांची उत्तर आलेले 12. 15 वजा 3 ही दुसरी जोडी, 6 गुणिले 2 ही तिसरी जोडी आणि 24/2 ही चौथी जोडी. तर अशा पद्धतीने या 4 जोड्या बघा आपल्याला मिळालेल्या आहे की ज्यांचं उत्तर काय असणार आहे 12च आहे. जेव्हा आपल्याला 6 आणि 6 यांची बेरीज करून येणारी संख्या असं म्हणायचं असतं तेव्हा आपण ते 6 अधिक 6 असं कसं वापरून दाखवणे सोयीचं होतं. आपण शब्दांमध्ये त्याची मांडणी करतो का? नाही करत. आपण अशा स्वरूपात त्याची मांडणी करतो. लिखाण करायचं असेल, आपल्याला गणितीय पद्धतीने लिहायचं असेल तर ते उदाहरण आपण अशा पद्धतीने लिहितो. त्यानंतर कंस वापरून आपण कंसामध्ये ते वापरून दाखवणे सोयीचं होतं. जसे 15 वजा 3 म्हणजेच 15तून 3 वजा करून येणारी संख्या. 15 वजा 3 म्हणजेच काय? 15 मधून 3 वजा करून येणारी संख्या. 6 गुणिले 2 म्हणजे 6 ला 2 ने गुणून येणारी संख्या. 24/2 म्हणजेच 24 ला 2 ने भागून येणारी संख्या. तर 6 अधिक 6 15 वजा 3 6 गुणिले 2 24/2 अशा प्रत्येक मांडणीला पदावली असे म्हणतात. मग या मांडणी जी आहे कंसामध्ये आपण जी मांडणी करतो त्या मांडणीला पदावली असे म्हणतात. या प्रत्येक पदावलीची किंमत किती आलेली आहे मुलांना? 12 आलेली आहे. 12 म्हणजे समान आलेली आहे. या सर्व पदावली एकमेकींशी समान आहेत. म्हणजेच बघा त्या पदावली एकमेकींशी समान आहे. जसं आपण बघितलं की याचं उत्तर 12 आहे, याचंही उत्तर 12 आहे, म्हणून बरोबर बघा ही आणि ही पदावली समान आहे म्हणजेच 12 बरोबर 12. मग हे जे आहे ते बरोबर चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच काय आहेत? समान आहेत. त्यानंतर याचं उत्तर सुद्धा 12 आहे, याचं उत्तर सुद्धा 12 आहे. म्हणजे आपण बघितलं की या पदावल्या काय आहेत? एकमेकींशी समान आहेत. त्यानंतर बघा 6 गुणिले 2 आणि 15 वजा 3 यांचं उत्तर सुद्धा 12 आहे असं सुद्धा आपण लिहू शकतो. त्यानंतर 6 अधिक 6 बरोबर 15 वजा 3 आणि 6 अधिक 6 बरोबर 24/2 अशा पद्धतीने सुद्धा आपण अशा स्वरूपाची मांडणी सुद्धा करतो आणि त्या मांडणी एकमेकांना समान असतात म्हणजे त्यांना समान म्हणतात. मग समानतेसाठी हे चिन्ह वापरतात. बरोबरचं चिन्ह आपण काय करतो? वापरतो. हे चिन्ह आपण वापरतो. बरोबरचं चिन्ह आपण काय करतो? वापरतो. म्हणजेच 5 अधिक 3 बरोबर 8 आणि 8 गुणिले 1 बरोबर 8 म्हणजेच 8 एके 8 आणि 5 अधिक 3 बरोबर 8. इथे बेरीजची आपण क्रिया केलेली आहे, इथे गुणाकाराची क्रिया केलेली आहे. आता समानता बघितली आपण की समानतेसाठी आपण कुठलं चिन्ह वापरतो. आता आपल्याला असमानता बघायची आहे. असमानता म्हणजे काय? तर 7 अधिक 5 आणि 7 गुणिले 5 या पदावलींच्या किमती आता आपण बघितलं. 7 अधिक 5 बरोबर 7 गुणिले 5 यांची उत्तर आपण जर काढली, बघा यांची उत्तर जर आपण काढली 7 आणि 5 किती होतात मुलांना? 12 होतात. बरोबर. आणि 7 5 35. तर यामध्ये आपण जर बघितलं 7 आणि 12 मध्ये 12 आणि 35 बरोबर. यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर नक्कीच ही आहे 35. मग इथे 12 आहे म्हणून इथे 12 आलेले आहेत का? नाही. मग हे काय आहे? असमान आहे आणि असमानतेचं चिन्ह अशा पद्धतीने दाखवतात. हे उत्तर चुकीचं आहे. ह्या ज्या आहेत समान रेषा पाहिजे. बघा समान रेषा पाहिजे म्हणून हे असमानतेचं चिन्ह दाखवण्यासाठी काय असतं? हे चिन्ह आपण वापरतो. बघा यांच्या किमती अनुक्रमे 12 आणि 35 आहे म्हणजे त्या समान नाहीत. समान नाहीत हे सांगण्यासाठी असमान हे चिन्ह वापरतो. याला असमान चिन्ह असं म्हणतात. मग 7 अधिक 5 आणि 7 गुणिले 5 या पदावली समान नाहीत. मग हे थोडक्यात आपण 7 अधिक 5 कंसामध्ये असमान 7 गुणिले 5 असे
लिहितो, अशा मांडणीला असमानता असे म्हणतात. तर बघा आता 9 वजा 5 असमान 15/3, याचा अर्थ 9 वजा 5 यांची बेरीज काय येणार आहे, सॉरी वजाबाकी काय येणार आहे त्याचं उत्तर, आणि 15/3 या पदावलींच्या किमती, उत्तर काय येणार आहे, पदावलीच्या किमती समान येणार नाहीयेत. बरोबर, पदावलींच्या किमती किती लहान मोठ्या आहेत. आता आपण जर गणित सोडवलं, 9 वजा 5 ही एक पदावली आहे आणि 15/3 इथे उत्तर आलेलं आहे 4 आणि 15 इथे आले 5. तर 5 आणि 4 ही संख्या समान आहे का, तर 4 व 5 हे असमान आहेत. बरोबर, म्हणजेच ही पदावली असमान आहे. मग यांचं उत्तर जर समान नाहीये, तर यांचं असमानतेचं चिन्ह हे अशा पद्धतीने आपण दाखवतो, पदावलींच्या किमती समान नाहीत. बघा आता पदावलींच्या किमती जर समान नाहीयेत, म्हणजेच दोन पदावलींच्या किमतींमध्ये फरक दिसतो, आपल्याला लहान मोठेपणा दिसतो, की एक पदावलीची किंमत मोठी असते आणि दुसरी लहान असते. मग लहान मोठेपणा सांगण्यासाठी आपण अशा पद्धतीचं चिन्ह वापरतो, म्हणून ही चिन्हे वापरून असमानता लिहिता येते. आता 9 वजा 5 ची किंमत 4 आली आणि 15/3 ची किंमत किती आली, 5 आली. मग 4 लहान आहे 5 पेक्षा, म्हणून 9 वजा 5 आणि 15/3 या पदावलीतील संबंध अशा पद्धतीने असा किंवा अशा पद्धतीने सुद्धा आपण दाखवतो. आता 9 वजा 5 लहान 15/3 पेक्षा. बघा आता या पदावलीतील संबंध हा आपण ह्या चिन्हाने दाखवतो, म्हणजे हा लहान आहे 15/3, हा मोठा आहे 9 वजा 5 पेक्षा, असा सुद्धा आपल्याला लिहिता येतो. या दोघांचा अर्थ सेमच होतो. इथे चौकटीत हे जे चिन्ह दिलेले आहे यापैकी योग्य चिन्ह लिहायचे. आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. बघा पहिलं जे उदाहरण आहे ते आहे 9 अधिक 8 चौकटीत 3/2. आपण सोडवून बघूया. 9 अधिक 8, बघा 9 अधिक 8 किती होतात, 17. इथे आपल्याला चौकट दिलेली आहे. 30/2, नक्कीच 15 उत्तर येतं मुलांना. मग या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, तर ही आहे. बरोबर, म्हणजेच असं येणार आहे. मग 9 अधिक 8 मोठा 30/2 पेक्षा, हे अशा पद्धतीचं चौकटीत उत्तर येणार आहे. हे गणित अशा पद्धतीचं आपल्याला सोडवायचं आहे. 9 अधिक 8 बरोबर 17 आणि 30/2 बरोबर 15, म्हणजे 17 मोठे आहेत 15 पेक्षा, म्हणून 9 अधिक 8 मोठा 30/2 पेक्षा असे होणार आहे. हे चिन्ह आपण इथे वापरणार आहोत. बघा पुढचं उदाहरण पाहूया आपण सेम. आता आपल्याला काय दिलेलं आहे, 16x3. 16x3 याचं उत्तर किती येतं मुलांना बघा, आणि 4x12. 4x12 नक्कीच 48. आता इथे आपल्याला इथेही 48 येतं, इथे 48 येतं, म्हणजे या दोघांमध्ये काय असणार आहे, समानतेचं चिन्ह असणार आहे. 48 समान 48, म्हणजेच 16x3 बरोबर समान 4x12 असं असणार आहे. बघा म्हणजे समानतेचं चिन्ह असणार आहे. ह्या पदावलींच्या किमती काय आहे, समान आहे. बघा 48 उत्तर आलेलं आहे. 16x3 बरोबर 48, 4x12 बरोबर 48, म्हणजेच या दोघांमध्ये समानतेचं चिन्ह असणार आहे. या पदावल्या समान आहे. पुढचं तिसरं उदाहरण पाहणार आहोत मुलांनो, 16 वजा 5. आता बघा आपल्याला हे गणित सोडवायचंय. तिसरं 16 वजा 5 यांचा वजाबाकी केल्यावर आपल्याला उत्तर मिळणार आहे मुलांनो 11. बरोबर, आणि 2x7 यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 2×7 14. बघा इथे 11 आहेत आणि इथे 14 आहेत, तर नक्कीच 14 मोठे आहे, म्हणजेच आपल्याला हे चिन्ह भेटणार आहे, म्हणजेच हे चिन्ह असणार आहे. म्हणजेच 16 वजा 5 लहान आहे 2x7 पेक्षा, म्हणजे 16 वजा 5 हा लहान आहे 2x7 पेक्षा. ही जी पदावली आहे ती लहान आहे, समजलं, त्याच्यामुळे हे चिन्ह आपल्याला इथे मिळणार
आहे. समजतंय मुलांना? अगदी बरोबर. पुढचं पाहूया आपण. बघा अशा पद्धतीने हे सोडवलेलं आहे तिसरं उदाहरण. 16 वजा 5 बरोबर 11 आलेले आहेत. त्यानंतर 2 गुणिले 7 बरोबर 14 आलेले आहेत. त्यानंतर यांच्यामध्ये हे चिन्ह असणार आहे कारण की 14 मोठा आहे 11 पेक्षा, म्हणजे 2 गुणिले 7 मोठा आहे 16 वजा 5 पेक्षा. आता इथे पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत अशी संख्या लिहायची आहे की ज्यामुळे होणारे विधान हे बरोबर असेल. आता आपल्याला विधान दिलेलं आहे, चिन्हही दिलेले आहेत, पण आपल्याला संख्या लिहायची आहेत आणि ते विधान काय करायचं आहे, बरोबर आहे ते सोडवायचंय. आता बघा 7 गुणिले 2 दिलेले आहे. पहिली पदावली काय दिली आहे, 7 गुणिले 2 आणि दुसरी पदावली आहे इथे आपल्याला संख्या लिहायची वजा 6. आता 7 दुने इथे उत्तर येतं 14. मग आपल्याला ते बरोबर करण्यासाठी इथेही उत्तर 14 आलं पाहिजे. म्हणजेच किती येणार आहे, 20 वजा 6 अशी कोणती संख्या आहे की ज्यामधून आपण 6 वजा केल्यावर उत्तर काय येणार आहे, 14 येणार आहे. मग 20 वजा 6 केल्यावर 14 इथे आहे, तर इथेही 14 उत्तर मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं हे विधान होणार आहे. म्हणजेच विधान काय असणार आहे, तर 7 गुणिले 2 बरोबर 20 वजा 6 हे विधान आपल्याला शेवटचं मिळणार आहे. समजलंय मुलांना की हे 20 कुठून आले, तर आपल्याला अशी संख्या शोधायची. आता इथे उत्तरांमध्ये 14 आलेत, म्हणजे इथेही आपल्याला अशी वजाबाकी करायची, अशा संख्येतून 6 वजा करायचे की ज्याचं उत्तर 14 येईल. समजलं असेल मुलांना? बघूया आपण आपलं उत्तर कशा पद्धतीने आपण काढलेलं बघूया. बघा 7 गुणिले 2 या पदावलीची किंमत किती आहे, 14. म्हणून चौकटीत अशी संख्या हवी की ज्या संख्येतून 6 वजा केल्यावर वजाबाकी 14 येईल. म्हणजेच 20 मधून 6 वजा केल्यावर वजाबाकी किती येते, 14 येते. म्हणून 7 गुणिले 2 बरोबर 20 वजा 6. पुढचं पाहणार आहोत आपण. बघा 24 भागिले 3 पुढचं दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. 24 भागिले 3 चौकटीत आपल्याला मोठी संख्या म्हणजे पदावली ही मोठी आहे यापेक्षा असं चिन्ह दिलेलं आहे. 5 अधिक किती. आता बघा 24 भागिले 3 यांचा भागाकार करायचा आहे. 24 भागिले 3 यांचं उत्तर येतं 8. आता बघा 8 हे उत्तर इथे आलेलं आहे, पण हे मोठं आहे. मग 5 अधिक किती येणार आहे, समजा आपण इथे 4 ही संख्या घेतली तर 5 अधिक 4 बरोबर किती होतात, 5 अधिक 4 म्हणजे 9 होतात. मग इथे आपण समजा 8 लिहिले तर हे असं असणार आहे. ही अशा पद्धतीने सुद्धा आपण इथे करू शकतो. तर पाहूया आपलं उत्तर आपण काय आलेलं आहे. या पदावलीची किंमत 8 आहे, म्हणून चौकटीत अशी संख्या हवी की जी 5 मध्ये मिळवल्यावर बेरीज 8 पेक्षा जास्त येईल. तर बघा 8 पेक्षा जास्त म्हणजे 5 अधिक 6 1 मिळवला तर 6 येतं, 5 अधिक 2 मिळवले तर 7 येतात, 5 अधिक 3 मिळवले तर 8 येतात. म्हणून चौकटीतील संख्या 3 पेक्षा मोठी हवी. म्हणजेच चौकटीमध्ये आपण 4 मिळवू शकतो. 5 अधिक 4, 5 अधिक 5, 5 अधिक 6 अशी कोणतीही संख्या लिहिली तरी आपलं उत्तर काय येणार आहे, यापेक्षा म्हणजे ह्या चिन्हाच्या मोठी संख्या येणार आहे. यांची बेरीज केल्यावर मोठी संख्या येणार. अनेक उत्तरांपैकी एक आहे. असे असले तरी अशा प्रश्नाचे उत्तर 1 लिहिणे साहजिक आहे. आपल्याला एकच उत्तर लिहावं लागणार आहे. अक्षरांचा उपयोग. आता युजिंग लेटर्स पाहूया आपण. गणित विषयाच्या लेखनामध्ये चिन्हांचा वापर खूपच केला जातो. चिन्हांचा वापर केल्यामुळे लेखन अतिशय थोडक्यात करता येते. जसे 75 या संख्येला 15 या संख्येने भागल्यावर भागाकार 5 येतो, तर हे वाक्य चिन्ह वापरून 75 भागिले 15 बरोबर 5 अशा पद्धतीने आपण करतो. आता अक्षरांचा उपयोग कसा करायचा, तर बघा गणित विषयामध्ये आपण जेव्हा लेखन करतो तिथे चिन्हांचा वापर खूप केला जातो. चिन्ह जास्त वापरली जाते. शाब्दिक शब्दांमध्ये न लिहिता चिन्हांचा वापर केल्यावर ते उदाहरण सोपं पडतं लिहायला आणि लिखाण कमी होतं. तर लेखन अतिशय थोडक्यात करता येते. त्यामुळे 75 या संख्येला 15 या संख्येने भागल्यावर भागाकार किती येतो, 5 येतो. म्हणजेच हे वाक्य कसे चिन्ह वापरून कसे लिहितो, तर 75 भागिले 15 बरोबर 5
असे थोडक्यात आपल्याला लिहिता येते। हे समजण्यासाठीही सोपे असते। चिन्हाप्रमाणेच अक्षरांचा वापर करूनही लेखन सोपे व सुटसुटीत करता येते। संख्यांवर बेरीज, वजाबाकी वगैरे क्रिया करताना क्रियांचे अनेक गुणधर्म आपल्या लक्षात आहे। जसे 4+9 म्हणजे 4+9 आणि 9+4 अशा बेरजांमधून समानता हा गुणधर्म लक्षात आला, म्हणून समानतेचं हे चिन्ह वापरलं। म्हणून कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समानच असते। इथे बघा 4+9 केलेत आणि 9+4 केले तरी बेरीज काय येणार आहे? समान येणार आहे। म्हणजे संख्यांचा क्रम जरी बदलला मुलांनो तरी आपल्याला बेरीज काय येणार, जे उत्तर आहे ते काय असणार आहे? समान असणार आहे। आता हा गुणधर्म अक्षरांचा उपयोग करून लिहिला तर कसा सोपा आटोपशीर होतो ते पाहूया। आता हेच गुणधर्म आपल्याला शब्द रूपामध्ये बघायचं आहे। कोणत्याही दोन संख्यांसाठी आपण ए आणि बी ही अक्षरे वापरू, त्यांची बेरीज a+b अशी येईल। त्याच संख्यांचा क्रम बदलून बेरीज b+a अशी ही येईल। म्हणजेच नियम असा होईल की a+b कोणत्याही दोन संख्या असतील तर a+b बरोबर b+a। म्हणजेच अक्षरांचा वापर केला आपण संख्यांच्या जागी तरी ते समीकरण संख्यांचं जे मांडणी आहे अक्षरांच्या रूपांमध्ये ती सुद्धा आपल्याला समजायला काय होतं मुलांना? सोपी पडते। आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत अजून। बघा, कोणत्याही संख्याला 1 या संख्येने गुणले असता त्या संख्ये एवढा गुणाकार येतो। म्हणजेच थोडक्यात a×1 बरोबर a। म्हणजेच बघा इथे a हे काय वापरलेलं आहे आपण? चिन्ह वापरलेलं आहे a×1 बरोबर उत्तर काय आलं? a। मग तसंच 2×1 बरोबर 2, 3×1 बरोबर 3, 4×1 बरोबर 4। म्हणजेच कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणले असता गुणाकार त्या संख्ये एवढाच येतो। दोन वेगवेगळ्या संख्यांचा भागाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला भागाकार हे समान नसतात। आता थोडक्यात a आणि b या वेगवेगळ्या संख्या असतील तर a/b आणि b/a असमान असतात। जर a ची किंमत 8 आणि b ची किंमत 4 घेतली तर बघा a ची किंमत जर 8 आहे तर 8/4 असमान 4/8 म्हणजेच भागाकार 4 आणि 5 असे होईल। म्हणून 8/4 असमान 4/8 म्हणजेच कोणत्याही दोन संख्यांचा जर क्रम बदलला आपण तर त्यांची बेरीज समान येऊ शकते पण भागाकार समान येणार नाही। म्हणजे भागाकार त्या संख्यांचा क्रम बदलून सुद्धा तो भागाकार समान असणार नाहीये। तर म्हणजे थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं की a/b असमान b/a। a ची किंमत 8 आहे म्हणजेच 8/4 असमान 4/8। बघा, प्रस्तुत पाठामध्ये आज आपण सारांश पाहणार आहोत की प्रस्तुत पाठामध्ये आपण काय केलेलं आहे? बीजगणिताची पूर्वतयारी कशी करायची, पूर्वतयारी काय, तर ते आपण ह्या पाठामध्ये समजून घेतलेलं आहे। नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल। प्रकरण जे आपलं होतं बीजगणिताची पूर्वतयारी, ह्या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहिलेली आहे मुलांना, स्पष्टीकरण पाहिलेलं आहे आणि सारांश सुद्धा पाहिलेला आहे। तर नक्कीच या पाठातील जे घटक होते ते तुम्हाला समजले असतील। धन्यवाद।